जय हिंद. नमस्कार मित्रांनो. जो विमानामध्ये एरोप्लेनमध्ये जो ब्लॅक बॉक्स राहतो ना, तर त्या ब्लॅक बॉक्सच्या संदर्भात याच्यामध्ये थोडक्यात आपण काही माहिती बघणार आहोत. तर इथं आपल्याला बघायचं आहे की ब्लॅक बॉक्स मध्ये एक्झॅक्टली काय असतं ते. आता ब्लॅक बॉक्सचा जो कलर असतो ना, तो केशरी कलरचा असतो. आता केशरी कलरचा का राहतो की ज्या वेळेला विमान अपघात होतो, अपघात झाल्यानंतर तो लगेच नजरेस येण्यासाठी काय असतं, तर हा केशरी म्हणजे ऑरेंज कलरचा असतो असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि याला काय म्हणतात तर फ्लाईट रेकॉर्डर असं पण म्हटलं जातं. ब्लॅक बॉक्सला फ्लाईट रेकॉर्डर असं पण म्हटलं जातं. दुसरं, ब्लॅक बॉक्सचे एकूण दोन महत्वाचे भाग राहतात बघा. एक जो भाग आहे त्याला FDR म्हटलं जातं आणि दुसरा जो आहे तो CVR असं म्हटलं जातं. आता FDR जो आहे फ्लाईट डेटा रेकॉर्डर असं म्हणण्यात आणलेलं आहे. तर या फ्लाईट डेटा रेकॉर्ड मध्ये काय काय राहतं की विमान किती उंचीवरती आहे, विमानाचा वेग काय आहे, त्यानंतर इंजिनची जी स्थिती आहे त्याच्याविषयी माहिती दिली जाते, कुठल्या डायरेक्शनला निघालेला आहे आणि विमानामधील जे वेगवेगळे सेन्सर्स असतील या सेन्सरचा डेटा जो असतो ना, या ठिकाणी आपल्याला मिळत असतो FDR म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर मध्ये. दुसरा जो विमानाचा इम्पॉर्टंट भाग राहतो, सॉरी याचा ब्लॅक बॉक्सचा जो दुसरा मुख्य भाग जो आहे तो आहे CVR. आता CVR म्हणजे काय, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर असं म्हणण्यात आलेलं आहे. आता कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर मध्ये काय होतं की पायलट आणि को पायलट यांच्यामधलं संभाषण असेल, त्याचबरोबर एअर ट्रॅफिक सिग्नल्स असतील, एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या संदर्भातले जे संवाद असतील ना, म्हणजे पुढचा हवामान परिस्थिती कशी आहे वगैरे, तर याच्याविषयी माहिती जी आहेत ना CVR मध्ये मिळतं. आणि कॉकपिट मधील काही अलाराम्स असतील, काही सिग्नलचे असणारे आवाज जे असतात ना, ते या CVRच्या संदर्भात CVR म्हणून आपल्याला मिळत असतात. आता ब्लॅक बॉक्सचं एक्झॅक्टली मुख्य कार्य काय आहे, एक म्हणजे इथे मेन्शन केलंय बघा, विमान उड्डाण दरम्यान सर्व तांत्रिक माहिती या ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड केली जाते. दुसरं, अपघात झाल्यास कारण शोधण्यासाठी पण याची खूप मदत होत असते आणि अपघाताचं एक अचूक कारण मीमांसा जे आहेत इन्व्हेस्टिगेशन इथून होत असतं आणि भविष्यामध्ये तशा प्रकारची घटना होऊ नये याची सुरक्षाही घेतली जाते बघा. आता ब्लॅक बॉक्सचं एक वैशिष्ट्य काय बघा की हा विमानाच्या टेलला म्हणजे विमानाचं जे शेपूट आहे ना, त्या शेपटामध्ये राहतो, बॅक साईडला राहतो. त्यामुळे ज्यावेळी विमानाचा अपघात होतो ना, त्यावेळेला हा जो भाग आहे या भागाला जास्त अशी काही इजा होत नाही, कारण विमान पडताना खाली पूर्णच पडत असतं. दुसरं, जवळपास 1 तास कंटिन्युअसली 1100 डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमान असेल, 1 तासाच्या वर असेल, तरच हा ब्लॅक बॉक्स जो आहे तो जळू शकतो बघा. त्याच्याशिवाय हा जळू शकत नाही. एवढ्या स्ट्रॉंग मेटलनं तो बनलेला असतो आणि मोठ्या धक्क्यानंही तो काय करत असतो, तो तोंड देत असतो बघा. आणखी एक मुद्दा, जेव्हा हा ब्लॅक बॉक्स समजा हे विमान पाण्यात जरी पडलं, तर पाण्यात पडलं असेल तरी अंडर वॉटर लोकेटर बेकॉन असं म्हणतात, ULB जे आहे, याच पाण्यामध्ये पण काय म्हणतात तर याचे सिग्नल मिळत असतात. तर अशा प्रकारचा हा ब्लॅक बॉक्स आणि त्याच्या संदर्भातली काहीतरी इन्फॉर्मेशन